स्वागत करतो. आज आपण स्क्रीन लॉक कशाप्रकारे ठेवावी आणि स्क्रीन लॉक ठेवत असताना त्यामध्ये अन्य काही महत्त्वाच्या सेटिंग्स असतात त्या कोणत्या आहेत आणि त्या सेटिंग कशाप्रकारे ऑन करायच्या जेणेकरून आपला फोन कुठे हरवला किंवा काय झालं तर कशाप्रकारे सुरक्षित मोबाईल राहू शकतो याविषयी आपण थोडक्यात टेक कृष्णा मराठी चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा. तर आता बघा Lock screen. Lock screen. Biometrics. बायोमेट्रिक्स, Lock screen. Lock search setting. Screen lock and biometrics. Pattern. स्क्रीन लॉक fingerprints, बायोमेट्रिक्स तिथं ओपन करतो आहे. Confirm pattern. आता बघा कन्फर्म पॅटर्न मी ज्यावेळेस टाकेल तर आता माझा पॅटर्न जो आहे तर मी टॉकबॅक बंद करतो कारण Accessibility. टॉकबॅकमध्ये तुम्हाला वाटेल की पॅटर्न ऑन होतं आहे, विजिबल होतं आहे. Talk back on. Talk back off. तर आता बघा मी इथं पॅटर्न रन करतो कुठल्याही प्रकारचं इथं पॅटर्न विजिबल होणार नाही कारण जोपर्यंत तुमचं पॅटर्न विजिबल होत राहील तोपर्यंत तुम्ही पासवर्ड जो टाकलेला आहे किंवा पॅटर्न एल असेल एम असेल एल असेल के असेल कोणत्याही प्रकारचा पॅटर्न जो आहे तो विजिबल होता कामा नये, तो हाईड राहायला पाहिजे. जर तुमचा पॅटर्न विजिबल होत असेल तर एक साधं उदाहरण घ्या, तुम्ही घराला कुलूप लावले आणि दारासमोरच चावी ठेवलेली आहे, अशा प्रकारचं तुमचं स्क्रीन लॉक राहील कारण तुमचा पॅटर्न किंवा पासवर्ड जो शेजारी मित्र किंवा कोण असेल तो बघतो, व्यक्ती असेल तो बघतो परंतु त्याला ते विजिबल होता कामा नये. ठीक आहे. Screen pin. Medium high security. पिन मिडियम हाय सिक्युरिटी, Password. High security. पासवर्ड हाय सिक्युरिटी, Pattern. Medium security. पॅटर्न मिडियम सिक्युरिटी. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे पॅटर्न मिडियम सिक्युरिटी आहे. Swipe. No security. स्वाईप नो सिक्युरिटी, None. नन. Biometrics. Face recognition. Register your face. फेस रजिस्ट्रेशन्स. आता बघा मी इथं स्पेस रजिस्ट्रेशन नाही आहे माझ्या मग मी चालू केलेलं आणि ते A दाखवण्यासाठी बघा. convenient way to unlock your phone and verify yourself in apps. Your face data is secured by Nux. आता बघा स्पेस लॉकवरती जर तुम्ही लॉक केलं तर स्पेसवरती लॉक होऊ शकतो परंतु हे अँड्रॉईड फोनसाठी दुर्दैवानं असू द्या परंतु अँड्रॉईड फोनसाठी फेस लॉक एक कन्व्हेन्शन फीचर आहे. फेस लॉकवरती डिपेंड राहू नका. फेस लॉक एवढा महत्त्वपूर्ण म्हणजे हाय सिक्युअर लॉक होऊ शकत नाही. तुम्ही फिंगरप्रिंट आणि पिनवरतीच डिपेंडंट राहा. बघा More about face. For your security, you'll need to enter your pattern PIN or password from time to time as a backup to your biometrics. आता बघा बायोमेट्रिकसाठी तुम्ही जे पासवर्ड वगैरे दिलेला आहे तुम्ही बॅकअप घ्या म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. Face recognition is less secure than other lock types because there is a possibility that someone who looks like you or who uses an image of your face could unlock your phone. आता समजा त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही Make sure your face is clearly visible during registration. Don't wear a mask, sunglasses, or a hat that covers your face. तर बघा इथं काय सांगितलं त्यांनी तुमचा चेहरा स्वच्छ ठेवा आणि पूर्णपणे विजिबल होऊ द्या. रोशनी त्याच्यावरती Keep in mind that face recognition might not recognize you if there are major changes to your appearance, such as heavy makeup, facial hair changes, or glasses. स्वच्छ वगैरे ठेवा. ते ग्लास वगैरे मोबाईल म्हणजे तुमचा चेहरा एकंदर स्वच्छ पाहिजे त्याचं मत आहे आणि तरच ते फेस रेकग्निशन काम करतं. ठीक आहे बॅक करतो मी कारण फेस लॉक मी आतापर्यंत म्हणजे ऑन केलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता परंतु फेस लॉक हे कन्व्हेन्शन फीचर आहे, याच्यावरती डिपेंड राहू नका अँड्रॉईड फोनसाठी. ठीक आहे. Fingerprints. फिंगरप्रिंट्स, Fingerprint 1. फिंगरप्रिंट 1, Fingerprint 2. फिंगरप्रिंट 2. आता बघा नेहमी काय करा, समजा तुम्ही फिंगरप्रिंट बोट थंब देत आहात तर दोन प्रकारचे फिंगरप्रिंट दोन थंब रेकग्नाईज करून ठेवा. समजा तुमच्या हाताला दुर्दैवाने काय लागलं असेल केलं असेल किंवा बोटाला काही जखम झाली तर ते फिंगर मॅच होत नाही किंवा तुमचं सातत्याने काहीतरी काम असेल आणि कामामध्ये फिंगर तो मॅच होत नसेल तर दुसरा फिंगर तिथे मॅच होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही फिंगर ठेवू शकता. Add fingerprint. ॲड फिंगरप्रिंट, Check added fingerprints. Check added fingerprints. चेक ॲडेड फिंगरप्रिंट्स. Fingerprint unlock. On. Switch. फिंगरप्रिंट अनलॉक स्विच ऑन ठेवा. Fingerprint always on. Wake and unlock your phone just by touching the side button. Turn on for quick access or turn off to avoid accidental fingerprint scans. On. Switch. हे पण ऑन ठेवा. Use for Samsung account verification. Off. Switch. यूज फॉर सॅमसंग अकाउंट व्हेरिफिकेशन हे तुमच्या गरजेनुसार ऑन ऑफ ठेवू शकता. माझ्या मते शक्यतो तुम्ही बंद ठेवा. कुठल्याही डिव्हाइसचं व्हेरिफिकेशन फिंगरप्रिंट बंद चालू करून ठेवू नका. About fingerprints. अबाउट फिंगरप्रिंट्स बॅक. फिंगरप्रिंट सेटिंग्स झालेलं आहे. Screen lock and biometrics. स्क्रीन लॉक आणि बायोमेट्रिक्स. About unlocking with biometrics. अबाउट अनलॉकिंग बायोमेट्रिक्स. ठीक आहे. एक फिंगरप्रिंट तुमच्या माहितीसाठी ॲड करूया. Fingerprint 1. Fingerprint 2. Add fingerprint. ॲड फिंगरप्रिंट. आता इथे तुमच्या माहितीसाठी एक मी फिंगर इथे ॲड करतो आहे. Place your finger on the sensor, then lift it off when the percentage goes up.
The sensor is on the side button on the right side of the phone. आता ठीक आहे का फिंगर हा मी Place your finger on the sensor, then lift it off when the percentage goes up. 31%, 39% achieved. 44. Change the position of your 47% achieved. 51% achieved. 54%. 57% achieved. 60% achieved. 63% achieved. Change the position of your finger slightly each time to get a full scan. Change the position of your 70% achieved. 73. Change the position of your finger. 75% achieved. 78% achieved. 81% achieved. 81 Change the position of your 85% achieved. 93% achieved. 97% achieved. 100% achieved. आता बघा ते सिम्पल डन करायचं Done. Fingerprint added. फिंगरप्रिंट ॲडेड Done. डन करायचं आता बघायचं फिंगरप्रिंट Fingerprint 3. फिंगरप्रिंट 3 आता समजा फिंगरप्रिंट मला एक तिसरं फिंगरप्रिंट जे आहे Settings. Cancel. Button. Editing. Fingerprint 3. Edit. box. Fingerprint Rename. 3. Cancel. कॅन्सल Navigate up. Keyboard hidden. आता इथं बॅक घेतो फिंगरप्रिंट कशा प्रकारे तुम्ही ॲड करायचं आहे तर फिंगरप्रिंट ॲड करत असताना बोटाची जे दिशा आहे ती वेगवेगळ्या प्रकारे घ्यायची म्हणजे समजा एकाच जागी पूर्ण फिंगरप्रिंट 100% होईपर्यंत थांबू नका परंतु काही सेन्सिटिव्ह डिवाईस आहेत जसे की इथं कुठल्या डिवाईसचं मी नाव घेत नाही पण काही सेन्सिटिव्ह डिवाईस अशा आहेत त्याच्यामुळे ॲडव्हान्स फिंगरप्रिंट सेन्सर आहे की जो एकाच ठिकाणी जर तुम्ही बोट ठेवलं म्हणजे एकाच बोट सारखं इकडे तिकडे न फिरवता एकाच जागा सेन्सिटिव्ह दाखवत राहिला तर तो डिवाईस घेत नाही कारण आता समजा तुम्ही एका जागी जर फिंगरप्रिंट सेन्सर करत राहिला तर तुमचं फिंगर जे आहे तुमच्या बोटावरचे जे रेगा आहेत ना त्याच्यावरती तिथं फिंगरप्रिंट लॉक केलं जातं ते कुठल्याही प्रकारचा पासवर्ड किंवा हे रिमूव्ह करता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं फिंगरप्रिंट मग काही व्हिडिओमध्ये किंवा काही घटना घडलेल्या आहेत की तुम्ही फिंगरप्रिंट तुम्ही जेव्हा फोटो काढता सेल्फी वगैरे व्ही शेपमध्ये तुम्ही जेव्हा बोटं अंगठा आणि अंगठ्या शेजारचं 2 नंबरचं बोट आणि अंगठ्या शेजारचं 3 नंबर बोट ज्यावेळेस तुम्ही असं व्ही शेप करता आणि फोटो वगैरे काढता त्यावेळेस काही सेन्सिटिव्ह एवढे कॅमेरे आता 200 मेगापिक्सल 500 मेगापिक्सलचे जे कॅमेरे आहेत 50 मेगापिक्सल 100 मेगापिक्सलचे जे कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यात जर तुमचं फिंगर जर कॅचअप झालं तर ते रेकग्नाइज होऊन तुमचे कदाचित तुमच्या फिंगरची एकदा की लिकेज झालं ते तुमच्या पूर्णपणे कायमचं तुमचं फिंगरप्रिंट लीक झालेलं आहे कारण ते कुठल्याही प्रकारचं फिंगरप्रिंट पासवर्डसारखं रिमूव्ह आणि रिइन्स्टॉल करता येत नाही ठीक आहे त्यामुळे तुम्ही व्ही आकारामध्ये किंवा आता थम्सअप अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे कॅमेऱ्यासमोर तुमचा अंगठा येईल किंवा कुठल्याही प्रकारचा बोट येईल अशा प्रकारचे ॲक्शन्स करून फोटो काढू नका हे महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं होतं तर ही महत्त्वाची सेटिंग आपण पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे वेळा तर फिंगरप्रिंटचा विषय झालेला आहे बॅक Screen lock and biometrics. About unlocking with अबाउट अनलॉकिंग बॅक घेऊया lock screen. Search screen lock and biometrics. स्क्रीन लॉक अँड बायोमेट्रिक्स Extend unlock. एक्सटेंड अनलॉक Secure. Extend. Confirm pattern. आता एक्सटेंड अनलॉक मी तर पुन्हा एकदा पॅटर्न साईड करतो Extend unlock keeps this device unlocked when it's with you. Extend unlock can recognize when you're holding this device, you're near home or another trusted place. Your watch or another trusted device is nearby. Learn more about extend unlock. आता समजा एक्सटेंड अनलॉक काय विषय आहे तर तुमचं काही वर्क स्पेस असेल किंवा तुमचं काही घरामध्ये असेल तर तुम्ही सारखं स्क्रीन अनलॉक करत बसण्याचा विषय राहत नाही तुम्ही अशा ठिकाणचं तुम्ही इथं लॉक करू शकता परंतु इथं बघा नेक्स्ट करतो Got it. गॉट इट केलं Extend unlock. Keep on body detection. Off ऑन बॉडी slash डिटेक्शन्स trusted places. ट्रस्टेड Slash प्लेसेस Trusted devices. ट्रस्टेड डिव्हाइसेस आता समजा काय आहे विषय आता ट्रस्टेड तुमचं ऑन बॉडी डिटेक्शन जर असेल तर तिथं ते अनलॉक होऊ शकतं या घटनेमुळे किंवा ट्रस्टेड डिव्हाइस आता ट्रस्टेड डिव्हाइस म्हणजे काय तर समजा तुमचा एक ब्लूटूथ हेडफोन आहे तर त्याचं इथं ॲड केल्यानंतर तो तुमचा मोबाईल आहे तो ब्लूटूथ कनेक्ट झाल्यानंतर अनलॉक बरोबर ह्याच्याशी होऊ शकतो ठीक आहे Trusted places. ट्रस्टेड प्लेसेस App to turn on. आता समजा तुम्ही एखादा तुमचं घराचं लोकेशन वगैरे ट्रस्टेड प्लेसेस म्हणून सेव्ह केलं तर ते अनलॉक होऊ शकतं पण माझ्या मते या गोष्टी करू नका कारण बाय द वे तुमचा अनलॉक मोबाईल राहत असेल तर काही कारण असतं तुम्ही न वापरता तुमचा मोबाईल प्रत्येक डिव्हाइस लॉक राहायलाच पाहिजे एक ऑप्शन तुमच्या गरजेनुसार चालू करू शकता ठीक आहे Extend. Secure lock settings. टू सेक्युअर लॉक सेटिंग्स Confirm pattern. Cell 6 added. Cell 9 added. Secure. Make pattern visible. Off.
आता Switch. बघा हे तुम्हाला मी मगाशी म्हणलो की पॅटर्न तुम्ही कुठल्या प्रकारचा टाकताय किंवा एल शेप आहे, एम शेप आहे किंवा काय आहे किंवा एल्बो शेप आहे हे तुम्हाला विजिबल करून ठेवायचं नाही आहे. तर इथे काय यायचं आहे बघा, Make pattern visible. Off. मिक Switch. पॅटर्न विजिबल ऑफ करून ठेवायचं आहे. ठीक आहे. Auto lock when screen turns off. After 5 seconds, except when kept unlocked by extend unlock. 5 सेकंदमध्ये ऑटो अनलॉक होऊ शकतो. तुम्ही इथे टायमिंग बघू शकता, वाढवू शकता बघा. Auto lock. Set. Not selected. Radio button. Immediately. इमिजिएटली Selected. Radio button. 5 seconds. 5 सेकंड्स, Not selected. Radio button. 15 seconds. 15 सेकंड्स. Selected. इथं माझ्यामध्ये इमिजिएटली करून टाका. Not म्हणजे जसे select. Not select. Secure lock settings. जसं तुम्ही स्क्रीन म्हणजे बटन बंद कराल तसं म्हणजे डिस्प्लेस बटन ऑफ कराल तसं तुमचा हे जो आहे स्क्रीन लॉक पॅटर्न पडेल आणि लॉक पडेल डिव्हाइस. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही लगेच इन्स्टंट ठेवू शकता. Lock instantly with side key. If extend unlock is in effect, the phone will stay unlocked. On. Switch. साईड कीवरती तुझा इन्स्टंट लगेच लॉक होऊ शकतो. म्हणजे तुम्ही डिस्प्लेचा बंद केला तर तो डायरेक्टली पॅटर्न पिन याशिवाय तो पुन्हा डिस्प्ले ओपन होणार नाही, म्हणजे विजिबल होणार नाही. ठीक आहे. Auto factory reset. After 20 incorrect attempts to unlock your phone, it will be reset to factory default settings, and all data will be erased, including files and downloaded apps. आता बघा Switch. आता बघा हा काय विषय आहे. जर समजा तुम्ही 20 वेळा पॅटर्न जर चुकीचा टाकला, तुमचा काय असेल पासवर्ड असेल पॅटर्न असेल, जर 20 वेळा चुकीचा टाकला तर मोबाईल ऑटोमॅटिक फॅक्टरी रिसेट मोडमध्ये जातो आणि तुमचा पूर्ण मोबाईल फॅक्टरी रिसेट होतो. त्यामुळं तुमचा जो काही डाटा आहे तो पूर्णपणे लॉस होऊ शकतो. ही सेटिंग तुम्ही ऑन करून ठेवा. यासाठी समजा तुमचा मोबाईल किंवा डिव्हाइस दुर्दैवाने चोरीला गेला असेल किंवा चुकीच्या व्यक्तीच्या हाताला गावला, तर तो ज्यावेळेस पॅटर्न पासवर्ड 20 वेळा ट्राय करेल तो डायरेक्ट फॅक्टरी डेटा रिसेट होईल. त्यामुळे तुमचा डाटा तरी महत्त्वाचा कुणाच्या हातात लागणार नाही. त्यामुळे तुम्ही सेफ अँड सिक्युअर राहाल. ठीक आहे. Lock network and security. Prevent Wi-Fi and mobile data from being turned off when your phone is locked. Find My Mobile uses these connections to locate and control your phone when it's lost. On. Switch. आता समजा तुमचा मोबाईल हरवला असेल आणि ही सेटिंग तुम्ही ऑन करून ठेवलेली असेल तर काय होईल, ज्याच्या हाती मोबाईल गावलेला आहे, चुकीच्या व्यक्तीच्या हातात जर मोबाईल गावला असेल तर तो काय करेल, पहिल्यांदा इंटरनेट वायफाय बंद करण्याचा प्रयत्न करेल. परंतु ही सेटिंग असल्यामुळं ऑन केल्यामुळं काय होणार आहे, जोपर्यंत तुमच्या डिव्हाइसचा पासवर्ड पिन टाकत नाही तोपर्यंत वायफाय नेटवर्क कुठल्याही प्रकारचं बंद होऊ शकत नाही. तुमचा मोबाईल ट्रॅक करणं फाइंड माय डिव्हाइसवरती शक्य होतं. ठीक आहे. Show lockdown mode option. Display a power button option that turns off extend unlock, biometrics unlock, and notifications on the lock screen. Off. Switch. आता बघा हे पण सेटिंग फार महत्त्वाचे आहे. आता शो लॉकडाऊन ऑप्शन्स हे मी बंद करून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. ते ऑन करून ठेवायचं आहे. जर समजा तुम्ही लॉक करून ठेवलं आणि काय सिच्युएशनमध्ये तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तुमचा पासवर्ड वगैरे टाकणार नाही तर तोपर्यंत हे पासवर्ड टाकत नाही तोपर्यंत फिंगरप्रिंट किंवा फेस लॉक हे सगळे डेटा इन्स्टंट अनलॉक जे अन्य पर्याय आहेत ते सगळे बंद होतात. जोपर्यंत तुम्ही तुमचा पिन पासवर्ड टाकत नाही. ओके. ठीक आहे. On. ऑन करून ठेवा. बॅक घेऊया तर Back. Lock screen. आता मी इथं हे प्रयोग मी तुम्हाला स्क्रीन लॉकवरती लॉक करून दाखवू शकत नाही कारण इथे स्क्रीन रेकॉर्डिंग माझं थांबणार. Touch and hold to edit. Roaming clock. Touch and hold to edit. On. Switch. टच होल्ड एडिट ऑन. Roaming clock. On. Contact information. Show. About lock screen. अबाउट लॉक स्क्रीन. Extend unlock. Secure lock settings. सिक्युअर लॉक सेटिंग्स. Now bar. Touch. Now bar. नाव बार. Check the information you need right now and start essential features without unlocking your phone. विदाउट अनलॉकिंग फोन. Live note. On. Switch. Google Finance. गुगल फायनान्स. On. Switch. Google Finance. विदाउट अनलॉक स्क्रीन या नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता. तर आपण पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे तुम्ही तुमचा स्क्रीन जो आहे पासवर्ड विजेबल करू शकत नाही, हाईड करायचा, विजेबल ठेवू नका. त्याचबरोबर फिंगरप्रिंट 1च्या जागी 2 ॲड करा. त्याचबरोबर फिंगरप्रिंट 1च्या जागी 2 ॲड करा आणि त्याचबरोबर पासवर्ड ऑटो फॅक्टरी रिसेट 24 आवर्समध्ये 24 पॅटर्न किंवा पासवर्ड ज्यावेळेस तुम्ही चुकीचं रॉंग डायल कराल त्यावेळेस तो तुमचा जो मोबाईल आहे ऑटोमॅटिक फॅक्टरी मोडमध्ये जाईल आणि फॅक्टरी सेट होईल. त्यामुळे तुमच्या चोराच्या हाती किंवा चुकीच्या हाती व्यक्तीचा गावलेला जर फोन असेल तर डाटा तुमचा पूर्णपणे हॅक होणार नाही, लीक होणार नाही, तो पूर्णपणे राहील. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बायोमेट्रिक लॉक स्क्रीन पाहणार. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की Settings.
Security and privacy. सिक्युरिटी अँड प्रायव्हसी जे आहे ते फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या असतील आशा करतो. आणि हो, जे टॉकबॅक युजर्स आहेत त्यांनी मला नक्की सांगा की आज या टॉकबॅकवरती जो व्हिडिओ म्हणजे आज जो स्पोकनवरती म्हणजे जो टॉकबॅक आहे तो टेक्स्ट कशा तुम्हाला वाटला आणि तुम्हाला कशाप्रकारे समजता आलं की नाही की गुगल टेक्स्ट पुट इंजिनवरतीच टॉकबॅकवरती चालू करायचं हे तुम्ही सांगा. त्याच्यामुळे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आपण पाहणार आहोत की पुढे आपण पाहणार आहोत Security and privacy. सिक्युरिटी अँड प्रायव्हसी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. पुढच्या व्हिडिओ पुन्हा भेटूया नवीन एका विषयासह, नवीन एका माहितीसह. बाय बाय, टेक केअर.